आजचा पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे ईश्वरी। नमस्कार, माझे नाव ईश्वरी अमोल राठोड। मी वर्ग 6वी शिकते। मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची सूचना मंत्री। आजच्या परिपाठांतर्गत अंतर्गत पुस्तक परीक्षण हा विषय घेऊन येत आहे। मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे सिंड्रेला आणि इतर कथा। ह्याची लेखिका आहे उमा खरे। ह्याचे प्रकाशन आहे मेहता पब्लिशिंग हाऊस। ह्याची किंमत आहे 100 आणि याची पृष्ठसंख्या आहे 30। हा पुस्तक फारच सुंदर आहे आणि याचं मुखपृष्ठ तेवढंच सुंदर आहे। याच्या मुखपृष्ठावर पाहताच आपल्याला हा फारच आवडतो आणि असं वाटतं की कधी वाचून संपवावं हा पुस्तक। आणि याचं मुखपृष्ठ पण तेवढंच सुंदर आहे। यावर तिन्ही कथांमधल्या तीन चित्र दिले आहेत आणि तेही फार सुंदर आहे। यावर थोडी माहिती सुद्धा दिली आहे। या पुस्तकामध्ये जे काही 3 कथा आहेत त्यांचे नाव, जे काही 4 कथा आहेत त्यांचे नाव आहे सिंड्रेला, स्वर्ण आणि राक्षस, पिंकू आणि अस्वल, राजकुमारी आणि बेडू। ह्या 4ही कथा तेवढ्या सुंदर आहे। पहिली कथा ही फार बोधपूर्वक आहे। यामध्ये आपल्याला कळतं की आपण जर कोणतीही गोष्ट जर सिद्ध करायची असेल तर ती आपण पूर्ण प्रयत्नपूर्वक करायला पाहिजे। यामधल्या ज्या 4ही कथा आहेत त्या फारच सुंदर आणि मला फारच आवडल्या। यामधून फारसं काही शिकायला भेटलं आणि दुसऱ्या कथेमधून तर आपण नम्रपणे वागायला पाहिजे हे शिकायला भेटलं। तिसरी कथा, आपण जास्त मौज मजा मस्करी केली नाही पाहिजे, कारण ती आपल्यावर उलट येऊन बसते। त्यानंतर चौथी कथेतून तर फारच काही शिकायला भेटलं। जो आपण शब्द देतो ना तो आपण पाळला पाहिजे। आणि ह्या 4ही कथा तेवढ्याच बोधपूर्वक आणि ज्ञानपूर्वक आहे। आपण हा पुस्तक वाचलाच पाहिजे। यामधले चित्रही फार सुंदर आहेत। यामधलं मला हे वाक्य फारच आवडलं की रडू नको सुवर्णा, पुस तुझ्या डोळ्यातलं पाणी, त्रास देणार नाही तुला कोणी, काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात, दाखवीन तुला काही क्षणात। हे वाक्य मला फारच आवडलं आणि थोडा गमतीदार पण वाटला आणि या वाक्यामुळे सुवर्णाला थोडा धीर भेटला। आणि हा पुस्तक तुम्ही नक्कीच वाचा। जुन्या काळी अनेक ज्ञानी लोकांनी उपदेश करताना गोष्टीचा आधार घेतला आहे। या गोष्टीचा उपदेश माणसाला शहाणी करणे हाच होता। विशेषतः लहान मुलांना गोष्टी सांगताना माणसाच्या गुण, दोष, पशु पक्षी, जादू यांच्याद्वारे प्रकाश टाकला आहे। त्याच कथा नव्या रंगारूपात या पुस्तकात लिहिल्या आहे आणि हा पुस्तक तेवढाच छान आहे। तुम्ही नक्की वाचा। तुम्हाला याच्या मुखपृष्ठ पाहता तुम्हाला हा पुस्तक वाचावंसं वाटेल, मग नक्कीच वाचा। धन्यवाद।